नमस्कार. गगनसदन तेजोमय ऐकतानाच किती भव्य वाटतं नाही का? या शब्दांमध्ये ना जणू काही अख्खं विश्व सामावलेलं आहे. तर आज आपण काय करणार आहोत? आपण याच प्रसिद्ध मराठी कवितेचा अर्थाचे पदर उलगडणार आहोत आणि त्यात जो काही खोल अर्थ दडलाय ना, तो काही स्लाइड्समधून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर सुरुवातच एका प्रश्नाने करूया. कधी विचार केलाय का की एखादी कविता फक्त काही शब्द आपल्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा काय बदलू शकते? म्हणजे शब्द आणि कल्पनांमध्ये अशी कुठली जादू असते की ती आपल्याला एका पूर्णपणे वेगळ्या विचारांच्या विश्वात घेऊन जाते? गगनसदन तेजोमय ही कविता खरं तर नेमकं हेच काम करते. आणि या कवितेचं जे सार आहे ना, ते या एका वाक्यात सापडतं. विश्वाचे तेज, आकाशाचे विशाल स्वरूप आणि मानवी मनातील ऊर्जा, हे 3 मुद्दे हेच या कवितेचा आत्मा आहेत. आपण काय करूया, याच 3 संकल्पनांवर एक एक करून बोलूया. चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. पहिला टप्पा आपल्याला घेऊन जातोय तो थेट विश्वाच्या भव्यतेकडे. पण थांबा, इथे फक्त बाहेरच्या सौंदर्याची गोष्ट नाहीये. इथे गोष्ट आहे त्या आतल्या, त्या मूळ ऊर्जेची, ज्याला कवितेत तेज म्हटलंय. आता बघा, तेज हा शब्द समजून घेतल्याशिवाय ना ह्या कवितेचा खरा अर्थ कळणार नाही. हे खूप महत्वाचं आहे. तेज म्हणजे फक्त लाईट किंवा प्रकाश नाही. नाही नाही, त्याच्या पलीकडचा अर्थ आहे. म्हणजे एक आतून येणारी चमक, एक नैसर्गिक प्रखरता आणि एक अशी शक्ती, एक ऊर्जा जी आत दडलेली आहे. तो आहे तेज. आणि कविता काय म्हणते माहितीये? की हेच तेज, हीच ऊर्जा, हे काही बाहेरून आलेलं नाहीये. हा तर या संपूर्ण विश्वाचा, या ब्रह्मांडाचा मूळ स्वभाव आहे, त्याचा गुणधर्म आहे. विचार करा, जसं काही संपूर्ण विश्व आतल्या आत उजळून निघाले, स्वतःच्याच शक्तीने, स्वतःच्याच तेजाने. ठीक आहे, तर आपण विश्वाच्या तेजाबद्दल बोललो. आता तिथून पुढे कविता आपल्याला एका दुसऱ्या, तितक्याच भव्य प्रतीकाकडे घेऊन जाते. आणि ते प्रतीक म्हणजे आपलं अथांग, विशाल आकाश. पण इथेही एक गंमत आहे. आकाशाचं विशाल स्वरूप म्हणजे फक्त ते किती मोठं आहे हे सांगायचं नाहीये. नाही, ते एक प्रतीक आहे, सिम्बॉल आहे. कशाचं? तर अमर्याद शक्यतांचं, लिमिटलेस पॉसिबिलिटीज. असं समजा की जगात जे काही शक्य आहे, ज्या काही संधी आहेत, त्या सगळ्या या एका विशाल आकाशाखाली सामावलेल्या आहेत. आणि आता येतो कवितेतला सगळ्यात जबरदस्त ट्विस्ट, एक अद्भुत वळण. बघा, आत्तापर्यंत आपण बाहेरच्या जगाबद्दल बोलत होतो, विश्वाबद्दल, आकाशाबद्दल. आणि आता कविता आपल्याला थेट आत घेऊन जाते, आपल्या मानवी मनाच्या विश्वात. खरं सांगायचं तर हा कवितेचा सगळ्यात सुंदर भाग वाटतो, जिथे बाहेरचं विश्व आणि आपलं आतलं विश्व एकमेकांना येऊन मिळतं. हीच ती तुलना आहे जी या कवितेला खास बनवते. इथे कवी काय करतात, तर आकाशाची ती विशालता आणि आपल्या मनातील ऊर्जा, या दोन्हींना एकाच तराजूत तोलतात. आणि संदेश एकदम सरळ आणि स्पष्ट आहे. जसं ते आकाश अमर्याद आहे, त्याला सीमा नाही, तसंच आपल्या मनाच्या शक्तीला, आपल्या क्षमतेलाही कोणतीच सीमा नाही. याचा अर्थ काय होतो? सरळ आहे की ती वैश्विक ऊर्जा आणि आपली मानवी चेतना, आपलं मन, यांच्यात एक अतूट नातं आहे. जी प्रचंड ताकद, जे तेज आपण त्या ब्रह्मांडामध्ये पाहतो ना, अगदी तेच तेज आपल्या विचारांमध्ये, आपल्या मनात लपलेलं आहे. फक्त गरज आहे त्याला जागं करण्याची. बरं, मग ह्या सगळ्या प्रतीकांमधून, या अद्भुत तुलनेमधून कवितेचा शेवटचा संदेश काय आहे? म्हणजे अल्टिमेटली ती आपल्याला जगण्याबद्दल काय सांगू पाहतीये? काय टेक अवे आहे? हा संदेश ना आपण 3 सोप्या पायऱ्यांमध्ये समजून घेऊ शकतो. स्टेप 1, सकारात्मक विचार करा, ते मनात जोपासा. दुसरी पायरी, आपल्या आजूबाजूला प्रेरणा शोधा आणि ती आपलीशी करा. आणि तिसरी, जी सगळ्यात महत्वाची आहे, त्या मिळालेल्या ऊर्जेने आपलं आयुष्य तेजस्वी बनवा, प्रकाशमान करा. थोडक्यात सांगायचं तर ही कविता म्हणजे एक प्रकारचा आरसा आहे. तो आपल्याला आपल्या आत दडलेल्या त्या वैश्विक ऊर्जेची जाणीव करून देतो. आणि फक्त जाणीवच नाही, तर आपलं आयुष्य कसं उजळून टाकायचं याचं मार्गदर्शनही करतो. आणि शेवटी मी एका प्रश्नावर येऊन थांबतो. कवितेने मार्ग तर दाखवलाय, बरोबर, पण आपल्या मनातील हे तेज, ही ऊर्जा, ती सतत तेवत ठेवण्यासाठी, प्रज्वलित ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो? हा विचार खरंच प्रत्येकाने करायला हवा.